मला काय वाटतं माहित काय, सर कोणत्या पदावर नाहीत सध्या, स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या बळावर, स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर सर एवढे महान कार्य करू शकतात. आता मला ओबीसी विषयी ते आरक्षण कसं भेटलं काय नाही तेवढं काय माहिती नाही, पण आता तुम्ही सांगले तेच, जर सर एवढं मोठं कार्य करू शकतात तर एखाद्या पदावर जर सर गेले, आता जे चालू आहे आता यायले आमदार की सर जर पदावर गेले तर तुम्ही जसं म्हणलात की जे शिवानरंगे आहेत किंवा जे मुशिकरांना आहेत त्यांनी वर ओढतील किंवा आपल्या दुसरे, आणि सरांनी सांगितलं की बाबा आता जर सर पुढे आले नाही तर याच्या पुढे आपल्या समाजातला कोणताही व्यक्ती धाडसच करणार नाही, पुढे येण्याचं हिंमतच करणार नाही. कारण काय, धोंडे सर असा माणूस आहे की या माणसासारखा माणूस जर पुढे जाऊ शकला नाही, या माणसाला आपल्या समाजाने जर मदत केली नाही, या माणसाला जर आपल्या समाजाला पुढे नेलं नाही तर आपलं काय करायचं. कारण सर्वांनाच माहित आहे की धोंडे सर काय आहेत, धोंडे सरांविषयी सगळ्यांनाच माहित आहे. मला एवढं वाटतं की बाबा आता ठीक आहे, आपण एवढेच लिंगायत समाजाचे एवढे जण आहोत, आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की आपण आपल्या गल्लीमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये नवीन सांगितलं पाहिजे, सरांविषयी जनजागृती केली पाहिजे. आणि सर एक आता सरांनी सांगितलं, गुरुजींनी सांगितलं की बाबा सर हे घोटाळे करणार नाहीत जे पैशांच्या बाबतीत. आता म्हणजे तोडके मोठे शब्द आहेत, समजून घ्या. सर हे का नाही आपल्याला धोका देणार नाही, त्यामुळे आपण सरांना 100% या बाजूला पाठिंबा दिलाच पाहिजे. आणि कसं आहे माहित काय, आपला एखादी व्यक्ती पुढे गेला तर आपल्या समाजासाठी करू शकते. आता मनोज जरांगे तो बोलते फक्त आपल्या समाजासाठी. सरांनी सांगितलं की बाबा त्यांनी लिंगायतांचं आरक्षणाचं वर काढलं, सरांनी सांगितलं बाबा जर त्यांनी वर घेतलं तर ती सत्य परिस्थिती आहे, आपल्याला उद्या आपलं आरक्षण निघून जाऊ शकते, आपल्याला आरक्षण राहू शकत नाही. आमचं कसं, आमच्या विद्यार्थ्यांचं कसं, सगळ्यांच्या आजोबांनी, आई वडिलांनी, सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. महत्वाची गोष्ट ही आहे आणि असंच सगळ्यांनी केलं पाहिजे.